ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 8. कर्मापासून मुक्त झालेला महात्मा, ज्याला कर्ताभाव स्पर्शही करीत नाही, तो कसा असतो हे आता भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, मुक्त मनुष्याचा विचार केला तर आधी मुक्तता म्हणजे काय ते पाहूया. अंधारात असलेली आपलीच वस्तू आपल्याला दिसत नाही, पण दिवा घेऊन बघितल्यास दिसते. तशी जीवाची मुक्तता ही अगोदरचीच, अनादिसिद्ध किंवा जन्मजात अशी आहे, पण आत्मज्ञानाच्या दिव्याखेरीज ती दिसत मात्र नाही. आणि हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी सदैव संतसंग करावा, संतांची सेवा करावी, गुरुकृपा प्राप्त करावी. मग जो जीव अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्न पाहत असतो, त्याचा तो स्वप्नभ्रम निस्संदिग्धपणे नाहीसा होतो. त्या अज्ञान निद्रेतून जागा होऊन प्रसन्नपणे आत्मस्वरूपात तो निमग्न होतो. बालपण संपल्यावर जसा बागुलबुवाचा धाक उरत नाही, कारण बागुलबुवा नसतोच, त्याप्रमाणे त्या मुक्त जीवामध्ये अहंकार आणि ममत्व ते कोठे उरतच नाही. ज्ञान आल्यानंतर विश्वात सर्वत्र त्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो. ज्या पदार्थाला अग्नी लागतो तो पदार्थ स्वतःच जसा अग्निरूप होतो. मग जळणारा आणि जाळणारा हा भेदच उरत नाही, सर्व काही अग्निरूप, केवळ अग्नी पण उरते. तसे सर्वत्र त्या ज्ञात्यासाठी ब्रह्मच उरते, परब्रह्म सगळीकडे. पण जीवाकडून कर्म होते आणि कर्माला करता लागतो हे जरी खरे असले तरी वास्तविक शरीर, इंद्रिये आदी कर्ते आणि कारणे असताना आत्म्यावर कर्तेपणाचा आळ आलेला दिसतो. मग ज्ञानाने ते सर्व मळब नाहीसे होते आणि जो जीव जणू स्वरूप स्थितीचा किंवा आत्मस्थितीचा राजा होऊन राहतो. आत्म्याचे सर्व व्यापकत्व म्हणजे काय याचे त्याला उत्तम आकलन होते. त्यामुळे देह म्हणजे मी, आत्मा ही क्षुद्र आणि संकुचित भावना लोप पावते. ताकातून एकदा वेगळे निघालेले लोणी पुन्हा काही केल्या ताकात एकरूप होऊ शकत नाही. त्याप्रमाणे एकदा ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर, म्हणजे ब्रह्मवस्तूचे यथार्थ ज्ञान होऊन नेहमी ब्रह्मभावात राहणे, याला ब्रह्मस्वरूप होणे म्हणतात. तसे एकदा ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर पुन्हा तो मुक्त पुरुष देहबुद्धीवर येत नाही. आकाश जसे सर्वत्र व्याप्त असते तसा तोही सर्व व्यापक होतो. मग कोणते कर्म कसे काय त्याला बांधू शकेल? आकाश सर्वव्यापी असल्याने त्याला कोठे जाणे वा येणे हा प्रकार संभवत नाही, सगळीकडे ते असतेच. तसा त्या मुक्त पुरुषाच्या ठिकाणी हे कर्म मी करता असा काही भावच राहत नाही. सर्व काही तोच एक होऊन गेलेला असतो. पण तरीही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही ना काही कर्म हे होतच राहते. उदाहरण पहा, जसे वारा वाहायचा थांबला तरी सुद्धा झाड डोलतच राहते. त्याला आलेला तो डोल असतो तो तसाच राहतो, काही वेळ ते डोलत राहते. किंवा पंख्याचं बटन आपण बंद केलं तरी सुद्धा काही वेळ पंखा फिरतच राहतो. अथवा करंड्यातील कापूर संपला तरी सुगंध मागे रेंगाळतोच. किंवा चाकावर तयार झालेले मडके कुंभाराने उचलून काढून घेतले तरी सुद्धा चाकाला एकदा गती दिलेली असते, त्यामुळे ते फिरतच राहते. तशी देहबुद्धी गेल्यावर सुद्धा देहाकडून कर्म होतच राहतात असे दिसते. कारण हा देहच मुळी केलेल्या कर्माचा विपाक म्हणून जन्माला आल्याने स्वभावतःच म्हणजे जात्याच त्याला कर्म प्रारब्ध हे चिकटलेलेच असते, मागेच सांगितलं भगवंतांनी. म्हणून देहच कर्मे करीत असतो, आत्म्याचा त्यात सहभाग नसतो. पूर्वसंस्कारानुसार देहाकडून कर्मे घडतात. ती घडत असताना परिणाम काही हो, मुक्त पुरुषाला त्याची वार्ताही नसते. अथवा तो मुक्त पुरुष देहबुद्धीवरच नसल्याने
देहाकडून होणाऱ्या कर्माकडे त्याचे लक्षही नसते. इतरही जन मात्र त्याला त्या कर्माचा कर्ता असे मानतात, कारण त्यांना तसं दिसतं ना, तो कर्म करतोय. अहो, गवताचा बाहुला किंवा बुजगावणी करून तो शेताच्या बांधावर ठेवला, तर त्याला शेताचा रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही का? तसे जो महापुरुष सतत आत्मबोधातच आहे, त्याला द्रष्टा, दृश्य किंवा कर्म, कर्ता हे सारखेच असते. त्यात वेगळे पण काही नाहीच. इकडे देह काय करीत आहे याचे त्याला भानच नसते. सर्वत्र समभाव, ब्रह्मभाव असतो. दुजे पण कुठे ते उरतच नाही. एखाद्या पटावर किंवा वस्त्रावर चित्र काढलेले असते. त्या चित्रात पाणी असते किंवा अग्निज्वाळा असतात, काही कशाचंही चित्र असतं. उदाहरणादाखल आपण चित्रातील पाणी अथवा अग्निज्वाळा त्या फक्त डोळ्यांनाच दिसतात. प्रत्यक्ष पाण्याचा ओलावा किंवा अग्नीची धग हे दोन्हीही त्या वस्त्रात नसते. त्याप्रमाणे जीवनमुक्त महात्म्याचा देह पूर्वकर्माच्या संस्कारामुळे काही एक कर्मे आचरताना दिसतो, पण प्रत्यक्षात त्या कर्माची झळ त्याला लागत नाही. इतरांना मात्र तोच करता आहे असेच वाटत राहते. हे पार्था, सूर्य अंधाराचा नाश करतो हे म्हणणेच चुकीचे आहे, कारण अंधार काय असतो ते त्याला माहीत सुद्धा नसते. तसे मुक्त पुरुषाने द्वैताचा नाश केला हे म्हणणेच चुकीचे आहे, कारण त्याला द्वैत असे कोठे ते दिसत जाणवतच नसते. त्यामुळे त्याची बुद्धी ही पाप पुण्य असे काही प्रकार जाणत नाही. कारण कर्मसमूहाला म्हणजे आपल्याकडून होणाऱ्या कर्मांना तो वेगळे समजतच नाही. सर्व काही ब्रह्मरूप मानतो. मग कर्ता म्हणून तो स्वतःला वेगळा मानील का? त्याच्या लेखी कर्म, कर्ता आणि क्रिया किंवा फल हे सारे काही ब्रह्मरूप असते. त्यामुळे त्याला ते कर्म बंधनकारक ठरत नाही. आत्मा हे नेहमी साक्षीरूपच राहतो. मन, इंद्रिये यांच्याकरवी कर्मे होत असतात. आत्म्याला त्याची झळ पोचत नाही. परंतु अज्ञानामुळे आत्माच करता करविता असतो असे जे विपरीत चित्र उमटते, हे चित्र ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटीच काढीत असते. हे तिघेजण प्रवृत्तीचे म्हणजे कर्माचे जनक आहेत. आता या ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान यांच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया. हरिओम तत्सत. भाग 8 समाप्त.